नमस्कार मित्रांनो, भावी शिक्षक आणि शिक्षिकांनो, टिप्स फॉर टीईटी मध्ये मी अक्षय वेरकर तुम्हा सर्वांचं स्वागत करतो। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण शिक्षक भरती प्रक्रिया या संदर्भात बोलणार आहोत। म्हणजे जी काही आपली शिक्षक भरतीची प्रक्रिया आहे ती पवित्र पोर्टल मार्फत होणार आहे, आपणास तर माहित आहे। मग याच्या संदर्भात काही प्रश्न आहेत, खूप लॉजिकल प्रश्न आहेत आणि त्याचे इलॉजिकल आन्सर आपल्याला सगळीकडे पाहायला भेटतात। त्यातली पहिला प्रश्न आहे, जाहिरात म्हणजे काय। आता बऱ्याच जणांना जाहिरात म्हणजे काय ते माहिती नाहीये आणि बऱ्याच जणांना असं वाटतं की जाहिरात आली म्हणजे की शिक्षक भरती झाली। मग त्यानंतर प्रेफरन्स म्हणजे काय असतो हा प्रकार सुद्धा माहिती नाहीये। प्रेफरन्स आले म्हणजे प्रेफरन्स काय असतात ते सुद्धा माहिती नाही। त्यातल्या त्यात आणखी सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न की 10% पद कपात म्हणजे काय। मग आता हे 10% पद कपात झाली म्हणजे किती जागांचा फरक येणार। मग ह्याच्यासाठी एवढा अवाढव्य गोंधळ घालत आहेत किंवा याच्यासाठी एवढा विवादास्पद निर्णय झाला, हे झालं ते झालं, चर्चेला उधाण आलेलं आहे। हे काय आहे ते पाहणार आहोत। त्यानंतर आपली शिक्षक भरती ही किती जागांची होणार आहे, त्यातल्या त्यात ही शिक्षक भरती एकूण किती टक्के होणार आहे हे सुद्धा पाहणार आहोत। आणि मग पूर्वी किती टक्के होणार होतील आणि आता टक्के किती होणार आहेत हे सगळं डिटेलमध्ये आपण आजच्या या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे पाहणार आहोत। आता सर्वप्रथम जाहिरात म्हणजे काय, जे की आपले शिक्षण मंत्री गेल्या महिन्यामध्ये म्हणले होते की 5 डिसेंबर पासून जाहिराती यायला चालू होतील। मग खूप जणांना वाटलं की जाहिराती येणार म्हणजे डायरेक्ट आपल्या लॉगिनला प्रेफरन्स येणार, तर ही गोष्ट तशी नाहीये। मग आता आणखीन जाहिरातीचा मुद्दा खूप गाजतोय की 26 तारखेनंतर जाहिराती यायला चालू होणार। आयुक्त साहेब म्हणाले की 26 तारखेनंतर जाहिराती चालू येणार। शिक्षण मंत्री म्हणाले की 26 तारखेनंतर जाहिराती यायला चालू होणार, मग नंतर प्रेफरन्स असलं तसलं चालू आहे। मग ही नेमकी जाहिरात म्हणजे काय आहे। मग ही जाहिरात आत्ताच काय येत आहे, मागं पण आल्या होत्या, मग आत्ता पण आणखीन काय येत आहेत, तर ह्याच्या मागचं उत्तर काय आहे तर हे पहा। सध्या आंतरजिल्हा बदलीचा 6वा टप्पा चालू होता। मग त्यांना जो काही पोर्टल चालू करून दिलं होतं, त्यांचे फॉर्म भरून घेतले, त्यांच्या अर्जांची दुरुस्ती करून घेतली, ही सगळी प्रक्रिया झाली। मग आता 26 तारखेला ह्यांच्या जागा किती म्हणजे ह्यांच्या बदल्या कुठं कुठं झाल्या ह्याची लिस्ट लागणार आहे। मग आता ही लिस्ट लागल्यानंतर मग जो काही अगोदर जाहिराती दिल्या होत्या पवित्र पोर्टलवर अपलोड केल्या होत्या, मग आता ह्या शिक्षकांच्या बदल्या झाल्यामुळे या जागांमध्ये थोडीशी तफावत येणार। मग ही तफावत अगोदर दुरुस्त करणार। ही दुरुस्त कशी करणार, जेवढ्या काही बदल्या झालेल्या आहेत, कुठं झालेल्या आहेत, कशा झालेल्या आहेत याचा योग्य अपडेट करणार। जे काही पवित्र पोर्टलला पूर्वी जाहिराती अपलोड केलेल्या आहेत त्याच्यामध्ये अपडेट करणार। म्हणजे आता हा शिक्षक तिकडे गेला तर तिकडला रिक्त झाला, तर मग कुठला शिक्षक कुठं गेला, कुठल्या विषयाचा होता, कुठल्या प्रवर्गाचा होता, हे सगळं अपडेट करणार। मग आता ह्या अपडेट संदर्भातच एक चर्चा चालू असते ग्रुपवर, सगळ्या ग्रुपवर चालू असते की ह्या दिवसात होणार, 2 दिवसात होणार, 4 दिवसात होणार। हे पहा, हे पारावर बसून आपण जशा गप्पा मारत असतो ना, त्या गप्पा ह्या तशा असतात। हा एक ॲडमिन असा म्हणतो की 4 दिवसात होणार, तो ॲडमिन म्हणतो की 5 दिवसात होणार, मग दुसरे जण म्हणतात की 4-5 दिवसात होणार, असं होणार तसं होणार। हे पहा, ह्या प्रशासकीय गोष्टी आहेत, ह्याला किती वेळ लागतो, किती कालावधी लागतो हे कोणी सांगू शकत नाहीत। जरी शिक्षण मंत्री म्हणाले की 4 दिवसात जाहिराती पूर्ण होतील आणि 5व्या दिवशीपासून पवित्र पोर्टलला जाहिराती चालू होतील, हे कसं आहे, शिक्षण मंत्री मीडियासमोर आले तर त्यांना काहीतरी स्टेटमेंट द्यावं लागतं, ते देऊन टाकतात। ते स्टेटमेंट दिलं ते तिथंच इतिहास जमा झालं, त्याचा भविष्यामध्ये काही उपयोग नसतो आणि त्याचं ते लॉजिकसुद्धा सापडत नसतं किंवा ते नंतर त्याच्यावर पलटूसुद्धा शकतात। त्यामुळं अशा स्टेटमेंटला वाव द्यायची नसते किंवा अशा स्टेटमेंटला जास्त धरून बसायचं नसतं। तसंच आपल्या आयुक्त साहेबांचं आहे। मागच्या वेळेसच परीक्षा होण्याच्या आधी म्हणले होते की मे-जूनमध्ये 30,000 शिक्षकांची भरती होणार। तेच स्टेटमेंट ते आत्ता आणखीन फिरवत आहेत की 10 दिवसामध्ये 30,000 जागांची भरती होणार। हे अशा गोष्टी असतात, मग ह्याला धरून बसायचं नाही। आता आपण आलो जाहिरातीवर। आता ह्या आंतरजिल्हा बदलीचा टप्पा पूर्ण झाला, बिंदू इकडला तिकडे गेला, ते सगळं एकदम अद्ययावत करून आलं की प्रत्येक शाळेच्या
जाहिराती येत असतात. आता अमुक अमुक एखादी संस्था आहे किंवा अमुक अमुक एखादी जिल्हा परिषद आहे, त्या जिल्हा परिषदमध्ये किती शिक्षक आहेत, कोणत्या प्रवर्गाचे आहेत, कोणत्या विषयाचे आहेत, त्या सगळ्याचा अपडेट होऊन एक जाहिरात म्हणजे त्याची माहिती पवित्र पोर्टलला अपलोड केली जाते, तीच असते जाहिरात. आता संस्थेच्या बाबतीत सुद्धा तसंच असतं. आता समजा आमच्या लातूरमध्ये एक संस्था आहे, एक विशिष्ट अशी संस्था आहे XYZ. त्या संस्थेमध्ये मराठी विषयाचा शिक्षक आहे, इंग्लिश विषयाचा शिक्षक आहे. मग कोणकोणत्या विषयाचे शिक्षकांच्या रिक्त जागा आहेत, ते कोणत्या प्रवर्गानुसार आहेत किंवा कोणत्या आरक्षणामध्ये बसतात, ह्या सर्वांची तपशीलवार माहिती पवित्र पोर्टलला देणे आणि त्याची ॲड आपल्या पेपरमध्ये सुद्धा पब्लिश करणे ही आहे जाहिरात. ह्याला म्हणतात जाहिराती. अशा सर्व महाराष्ट्रामध्ये जेवढ्या शाळा आहेत, जेवढ्या जिल्हा परिषद आहेत, जेवढ्या नगरपालिका आहेत, जेवढ्या संस्था आहेत ज्या की पवित्र पोर्टल मार्फत शिक्षक भरती करू इच्छितात, अशांच्या जाहिराती पवित्र पोर्टलला येतील आणि त्याच्यापैकी कितीतरी 50% जाहिराती पेपरला येतील. हा झाला जाहिरात, म्हणजे हे झालं जाहिरात. मग आता ही शिक्षकांची बदली झालेली आहे, यानंतर जाहिराती अपडेट करून ते पवित्र पोर्टलला येतील. आता जरी ग्रुपवरले सगळेजण म्हणत असतील 4 दिवसात होईल, 5 दिवसात होईल, मग 1 जानेवारीपासून प्रेफरन्स येतील, तर हे ह्याला लॉजिक नाही आहे. हे तसं सांगता येत नाही, कारण ह्या प्रशासकीय गोष्टी आहेत. प्रशासकीय गोष्टीला, प्रशासकीय कामाला आणि किंवा सरकारी कामाला किती वेळ लागेल हे सांगता येत नाही, निश्चित कालावधी नसतो. मग त्यानंतरची गोष्ट आहे ते प्रेफरन्स. आता जाहिरात म्हणजे काय एकदम व्यवस्थितपणे सांगितलं. मग आता जाहिरात आली म्हणजे आपल्याला नोकरी लागली का? नाही. जाहिरात आली म्हणजे आपल्या लॉगिनला प्रेफरन्स आले का? नाही. त्या आता कसं आहे, ते जाहिरातीचं सगळं अपडेट वगैरे झालं, पवित्र पोर्टलला आलं, सगळं झालं. त्यानंतरची गोष्ट असते प्रेफरन्स. मग आता ह्या प्रेफरन्सवाले बाबा कधी येतात? ज्यावेळेस पोर्टल चालू केलं, ज्यावेळेस आपल्याला ते प्रेफरन्ससाठी ओपन करून दिलं, एक विशिष्ट तारीख दिली जाईल, त्या तारखेपासून एका विशिष्ट तारखेपर्यंत आपल्याला प्रेफरन्स उपलब्ध होतील. त्या कालावधीमध्येच आपल्याला ते प्रेफरन्स लॉक करायचे असतात. आता प्रेफरन्स म्हणजे काय ते सुद्धा माहिती असणं गरजेचं आहे. आता आपण पवित्र पोर्टलला रजिस्ट्रेशन केलं, आपली सगळी माहिती भरली, सगळा डाटा एकदम त्या पवित्र पोर्टलच्या उरावर टाकून दिला, म्हणजे भरला, एका दृष्टिकोनातून भरून टाकला. मग आपला प्रवर्ग आहे, सगळं आरक्षण आहे, सगळं ह्याच्यानुसार आपल्या मार्कानुसार, मग आपल्याला शिक्षणानुसार, सगळ्या पात्रतेनुसार जेवढ्या काही महाराष्ट्रामध्ये जागा शिल्लक आहेत त्याच्यापैकी कुठल्या तरी शाळेच्या, कुठल्या तरी संस्थेच्या जाहिराती आपल्या लॉग इनला येणार. अमुक अमुक एक असेल किंवा जिल्ह्यातली असेल त्याची येणार. मग ते असतात प्रेफरन्स. म्हणजे मला आला संभाजीनगरमधला, मला आला दुसरा कुठला आपल्या कोकणातला, मग असे काही विशिष्ट येतात. त्याच्यापैकी आपल्याला कुठं कुठं नोकरी करायची आहे, मग ते संस्थेचे असतील तर ते अनुदानित आहेत का, विना अनुदानित आहेत, अंशतः अनुदानित आहेत, मग पुन्हा जिल्हा परिषदचे आहे का, महानगरपालिकेच्या, अशा सगळ्या असतात. त्याच्यापैकी आपण व्यवस्थित त्याचा अभ्यास करून, ॲनालिसिस करून, मग ते सगळं त्याचा अभ्यास करून मग ते प्रेफरन्स लॉक करायचे असतात. ते प्रेफरन्स लॉक केल्यानंतर आपली प्रक्रिया पूर्ण होते, म्हणजे पुढली प्रक्रिया चालू होते. हे असतं प्रेफरन्सचं. जाहिराती आल्या म्हणल्यानंतर आपल्या लॉगिनला प्रेफरन्स येत नाहीत. एक विशिष्ट तारीख दिली जाते, त्या तारखेनंतर आपल्या लॉगिनला प्रेफरन्स येतील. आलेले प्रेफरन्स त्याच्यापैकी आपण कुठले कुठले निवडलेत ते महत्त्वाचं असतं. त्यानंतर त्या प्रेफरन्सवर आपला लकी ड्रॉ लागला का हे महत्त्वाचं असतं, ते नंतर कळतं. फक्त लगेच प्रेफरन्स लॉक केल्यामुळे लगेच आपल्याला नोकरी भेटते का? नाही. ते आपल्याला लकी ड्रॉमध्ये समजतं, म्हणजे तो पुढला टप्पा असतो. म्हणजे जी काही निवड यादी जाहीर केली जाते तो असते लकी ड्रॉ. मग त्यानंतर संस्थेचा सुद्धा तसाच असतो. मग त्या संस्थेमध्ये सध्या आता वाद चालू आहे, 1-3 का 1-10, तो नंतर क्लिअर होईल. मग त्याच्यामध्ये 1-3 असेल तर मग जेवढे काही 3 बोलवले एका जागी त्याच्यापैकी एकाची निवड होईल, तो सुद्धा आहे एक लकी ड्रॉ. मग आता ह्या गोष्टी कधी घडतील याचा सुद्धा निश्चित कालावधी नाही आहे. आता सर्वजण काही म्हणत आहेत, ग्रुपवरले तज्ज्ञ मंडळी म्हणत आहेत की 1 तारखेपासून लॉग इनला प्रेफरन्स येतील. तर 1 तारखेपासून लॉग इनला प्रेफरन्स बिलकुल येणार नाहीत, म्हणजे नाही. याला आणखीन वेळ लागू शकतो. मग याच्यामध्ये आणखीन काही तज्ज्ञ मंडळी म्हणतात की लॉग इन असं जानेवारीच्या पहिल्या आठवड्यामध्ये जर प्रेफरन्स आले तर ठीक, नाही तर मग नंतर भरती आचारसंहितेमध्ये लागणार. याचं काही असं ऑथेंटिक प्रूफ असं आणखीन काही नाही आहे. ह्या बोलणाऱ्या गप्पा आहेत, पारावरच्या गोष्टी आहेत. आणि हे त्यातल्या त्यात आणखीन सूत्रानुसार कसं सांगितलं जाते ते आपण पुढं सुद्धा सांगू. हे गोष्टी आहेत त्या तशा काही घडत नसतात. आत्ताच सांगता येत नाही की आचारसंहिता कधीपासून लागू होईल, पण सध्या तरी आचारसंहिता ही मार्चच्या पहिल्या आठवड्यामध्ये लागण्याची शक्यता आहे.
मग आपली भरती ही आचारसंहितेमध्ये अडकल नाही अडकल हे अद्याप काही सांगता येत नाही. हे भविष्यातल्या गोष्टी आहेत, त्याच्यावर आत्ताच डिस्कशन करून उपयोग होत नाहीये. आता हे प्रशासन कसं काम करते ह्या गोष्टी त्याच्यावर अवलंबून आहेत. जाहिराती कधी पूर्ण अपडेट होतील, त्यानंतर आपल्या लॉगिनला प्रेफरन्स कधीपासून उपलब्ध करून देतील हे प्रशासन त्यांच्या दृष्टिकोनातून हे करेल. आता आपण सर्वात महत्त्वाच्या टप्प्याकडे वळू. 10% पद कपात म्हणजे काय, याच्यातून किती जागांचा परिणाम होऊ शकतो. तर एक गोष्ट लक्षात घ्या, ज्यावेळेस आपली शिक्षक भरती होणार आहे त्यावेळेस 65,000 किंवा 60च्या पुढं हजार अशा जागा रिकाम्या होत्या. मग त्यावेळेस त्यांनी नंतरच वेगवेगळे निर्णय बदलले. 20 पट संख्येपेक्षा कमी विद्यार्थी असलेल्या शाळा बंद करायचं चालू झालं. मग तिथल्या बऱ्याच शाळा बंद केल्या, शिक्षक अतिरिक्त झाले, त्यांचं समायोजन, अशा तशा गोष्टी झाल्या. मग त्याच्यातून काहीतरी शिक्षकांची संख्या कमी झाली. मग पूर्वी 60,000 होती, मग नंतर किती आले ते आकडा दिला नाहीत. मग याने रोस्टर तपासणं वगैरे सगळं चालू झालं. त्यावेळेस त्यांनी 60,000च्या आसपास रिक्त आहेत, मग आम्ही पहिल्या टप्प्यामध्ये 50% भरू, नंतरच्या टप्प्यामध्ये 30% भरू, अशी 80% पदांची भरती करू असं त्यावेळेस सांगितलं होतं. मग त्या 80% पदांची भरती करण्यासाठी त्यातल्या 50% पद भरती करण्यासाठी मान्यता मिळवली होती. मग पूर्वी 60,000 रिक्त होते, तर त्याच्या 50% म्हणजे 30,000 जागांची भरती ही पहिल्या टप्प्यात करणार होते. मग त्यानंतर उर्वरित 18,000 जागांची भरती ही दुसऱ्या टप्प्यात म्हणजे तिसरी अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी घेऊन करणार होते. आता एक गोष्ट लक्षात घ्या, 60,000 जरी जागा त्यावेळेस रिक्त होते, तर त्याच्या 50% त्यांनी 30,000 जागा काढली आणि ती पहिल्या टप्प्यात भरणार होते. पण ते वस्तुस्थितीला धरून नव्हतं. आता ते 60,000 पैकी 80% जागा म्हणजे ते 48,000 जागा येतात आणि त्या 48 पैकी 30,000 जागा हे पहिल्या टप्प्यात भरणार होते आणि उर्वरित 18,000 जागा हे तिसरी टेट घेऊन म्हणजे तिसरी अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी घेऊन भरणार होते. पण आता परिस्थिती बदलली. कशी बदलली? आत्ताच नुकतं हिवाळी अधिवेशन झालं, सगळं सुरळीत चालू होतं. मग या हिवाळी अधिवेशनामध्ये संघटना होत्या, वेगवेगळ्या संघटना होत्या, त्यांचं सगळं आंदोलन चालू होतं, सगळ्यांच्या वेगवेगळ्या मागण्या चालू होत्या. मग अधिवेशनामध्ये वेगवेगळे नेते, वेगवेगळे आमदार हे आपापले प्रश्न मांडत होते, सगळं चालू होतं. मग ज्यावेळेस अधिवेशनाचा शेवटचा दिवस होता किंवा त्याच्या आदला दिवस, त्यावेळेस ऐन टायमाला एक नेता येतो, तो नेता एंट्री मारतो. ते एंट्री मारून रोस्टर घोटाळा उघडकीला आणतो, जो की सोलापूर जिल्ह्यामध्ये झाला होता. मग याच्या अगोदर रोस्टर घोटाळे झाले नव्हते का? याच्या अगोदर अधिवेशनामध्ये हा प्रश्न उपस्थित केला नव्हता का? ज्यावेळेस मराठा समाजावर आरक्षणचा मुद्दा होता किंवा ओपनला जागा येत नव्हत्या, मग त्यावेळेस सुद्धा हे प्रश्न उपस्थित केले नव्हते. मग नंतर ओपनचे ते सर्व ग्राउंड लेवलला जाऊन खूप जणांनी काम केलं, त्यामुळं ओपनच्या जागा वाढल्या. पण मग आता नंतर अचानकच 10% पद कपातचा निर्णय झाला. मग आता ह्या 10% कपात ह्या एका विशिष्ट प्रवर्गाला झाल्या का? नाही, सर्वांच्या 10% कपात झाल्या. मग आता ह्या 10% कपात म्हणजे किती हजार कमी झाला हा सगळ्यांचा प्रश्न आहे. तर ते अद्याप सांगता येत नाही का, की सध्या स्थितीला आपली शिक्षक पद भरती किती जागांची होणार आहे हे माहिती नाहीये. मग सध्या आपल्या महाराष्ट्रामध्ये किती शिक्षक रिक्त आहेत, जे की सध्याची बिंदू नामावली आहे, जेवढं काही रोस्टर अपडेट वगैरे झाले आहेत त्यानुसार किती शिक्षक रिक्त आहेत हे फिक्स आकडा आलेला नाहीये. मग त्यानुसार किती जागा कमी होतील हे सांगता येत नाही. मग आता पूर्वी 80% भरणार होते, मग आता आपल्या वाट्याला 70% जागा आलेल्या आहेत. मग 10% कमी झाले म्हणून सगळीकडे गोंधळ चालू आहे. 10,000 कमी झाल्या, 5,000 कमी झाल्या, एवढ्या कमी झाल्या. मग आता भांडून करून उपयोग नाही आहे, जेवढ्या जागा आल्या तेवढ्या पदरात पाडून घ्या, नाही तर मग शिक्षक भरती होणार नाही आहे, असं चालू आहे. मग आता एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे. आता ज्यावेळेस 60,000 जागा होत्या त्या 60च्या 50% करून पहिल्या टप्प्याला 30%, म्हणजे आता एकूण 60,000च्या 80% केल्यानंतर 48,000 जागा येणार होत्या. पण त्या 48,000 जागापैकी 30,000 पहिल्या टप्प्यात आणि उर्वरित दुसऱ्या टप्प्यात करणार होते. मग आता एक गोष्ट लक्षात घ्या, आपण तोच आकडा धरून चालू, 60,000 जागा रिक्त आहेत. त्या 60,000च्या 70% जागा केल्यानंतर किती येतील? तर आकडा राहतो 42,000चा. पण आता मग हे 42,000च जागा भरल्या जातील का? नाही. शासन तेवढं हुशार आहे का? जेवढ्या काही रिक्त आहेत त्या सर्वच्या सर्व जागा भरेल का? शासनाला खरंच शिक्षक भरती करायची आहे का?
तर नाही आहे. शासनाला शिक्षक भरती करायची आहे, पण ती तुटपुंजी थोड्याफार प्रमाणात, सर्वच्या सर्व जागा एकदाच भरून त्यांना त्यांच्या तिजोरीवर असा एवढा मोठा लोड आणायचा नाही आहे. ते लोड आणायचा नाही आहे, म्हणून त्यामुळे ते सर्वच्या सर्व जागा एका टप्प्यात भरल्या जाणार नाहीत. मग आता आपल्या वाट्याला 42,000 जागा असतील, तरी त्यातल्या किती जागा आता जाहिराती म्हणून अपलोड होतील, हा सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे. मग सद्यस्थितीला 60,000 एवढ्या जागा रिकाम्या दिसत होत्या पूर्वी आपल्याला, त्या येऊन ठेपलेल्या आहेत आता 42,000च्या आसपास. मग आता तुम्ही पेपरमध्ये बातमी ऐकला असाल की 38 ते 39,000 जागाची भरती होणार. मग आता एक गोष्ट लक्षात घ्या, 38 ते 39,000ची जागा भरती होणार. मी 42,000 जागांचा आकडा सांगितला होता, पण पेपरमध्ये बातम्या आलेल्या आहेत 38 ते 39,000 जागांची भरती होणार, तेही एका टप्प्यात. तर गॅरंटी सांगतो की पहिल्या टप्प्यामध्ये तेवढ्या जागा भरल्या जाणार नाहीत, म्हणजे नाहीत. शासन तेवढं येडं नाही आहे. शासनाला पुढल्या गोष्टीसुद्धा महत्त्वाच्या आहेत, त्या पुढल्या गोष्टी विचारात करूनच हे करणार आहे. आणि आता शासनाचे काही धोरणात्मक निर्णय आहेत. काय धोरणात्मक निर्णय आहेत? मागं त्यांनी बरेच धोरणात्मक निर्णय घेतला. त्यातला होता विभागीय भरतीचा, मग त्यातला नंतर होता ज्या जिल्ह्यामध्ये लागला, ज्या शाळेमध्ये लागला तिथून बदली होणार नाही, ते त्यांनी पूर्ण केले. मग संस्थेमध्ये बदल केले, एकाच 10च्या ठिकाणी एकाच 3वर आणले, तो त्यांनी धोरणात्मक निर्णय होता, तो अस्तित्वात आणला. मग त्यानंतर पुन्हा साधन व्यक्तीचा होता, तो ते वेळोवेळी करत आहेत. मग आता हा 10% पदक कपातचा हा तसाच होता. मागच्या वेळेस तर त्यांनी 50% केली होती, ह्यावेळेस 10% केलेली आहे. मग आता हे 10% करून 70%ची परवानगी आहे. पण आता 70% जागा, आता जे शिल्लक जागा आहेत त्या शिल्लक जागांच्या 70% जागांच्या जाहिराती येणार. एक गोष्ट लक्षात घ्या, ज्या काही शिल्लक जागा आहेत त्या शिल्लक जागांच्या 70% जाहिराती आपल्याला पवित्र पोर्टलवर येतील. पण त्या 70%च्या किती टक्क्याची भरती करायची हा निर्णय अद्यापही झालेला नाही आहे. 70च्या 70% जागा भरल्या जाणार नाही आहेत. ते पुढल्या टप्प्यासाठी सुद्धा राखीव ठेवणार, कारण आपल्या शिक्षक भरतीमध्ये टप्पे पाडलेले आहेत. शिक्षण मंत्री, आयुक्त असो वेळोवेळी सांगत आहे की 2 टप्प्यात भरती होणार. पहिल्या टप्प्यामध्ये एवढे, दुसऱ्या टप्प्यामध्ये एवढे, दुसरा टप्पा हा तिसरी अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी घेऊन भरण्यात येईल, असंच वारंवार सांगत आहेत. मग आता पेपरला 48 ते 39,000चा आकडा येतोय. मग हा जरी आकडा आपण गृहीत धरला 38 ते 39, पण हा पहिल्या टप्प्यात येणार नाहीये. सर्व ग्रुपवर सांगतात की एवढे येईल तेवढे येईल. आता लक्षात घ्या की सगळ्या ह्याच्यानुसार 38 ते 39,000 जागा जरी कमी असल्या, ह्यापैकी किती जागांची भरती होणार हे महत्त्वाचं आहे. आता एका ग्रुपवर आलं होतं की आज पेपरात आलं होतं की 38 ते 39 होणार होता, सर्व नगरपालिका महानगरपालिका संस्था हे झालं. पण काही जण सांगतात की झेडपीच्या 13 ते 14,000 जागा येणार, नगरपालिकेच्या किंवा महानगरपालिकेच्या 1,500 ते 1,800 पर्यंत येतील, मग खाजगी संस्थाच्या 4 ते 5,000 होतील, आणि असे मिळून 20 ते 21,000 जागांची भरती होईल. म्हणजे आत्ताच पॅनिक करण्याच्या गोष्टी चालू झालेल्या आहेत. आता मी तुम्हाला सांगितलं की 70%ची भरती होणार. मग ह्या 70%पैकी सुरुवातीच्या ह्याला 50%ची भरती होणार. मग आता जेवढ्या काही शिल्लक जागा आहेत त्या जाहिराती अपलोड केल्यानंतर त्यांचा आकडा पब्लिश होईल. आणि तसं ही फक्त 50% पद भरती करायला सध्याच्या टप्प्यामध्ये परमिशन आहे, पूर्णच्या पूर्ण नाही आहे. पूर्वी ज्यावेळेस 80% जागांची भरती होणार होती त्यापैकी सुरुवातीच्या टप्प्याला 50% पद भरती करून घेण्याची परवानगी होती, त्यानंतरच्या टप्प्यात 30%. मग आता 70%वर आल्या आहे. त्या 70%च्या 50% जागा सुरुवातीच्या टप्प्याला येतील, त्यानंतर उर्वरित जागा ह्या दुसऱ्या टप्प्यामध्ये येतील. पण फिक्स आकडा अद्यापही नाही आहे. आता ह्या सगळ्या पारावल्या गोष्टी आहेत किंवा सूत्रांनी माहिती सांगितलेली आहेत. सूत्र म्हणजे कुठेही जाऊन मलमूत्र विसर्जन करतात तसं आहे, यावर विश्वास ठेवणं तितकंही सत्य नसतं. आता सूत्रांचं कसं असतं, मागं ज्यावेळेस 2019ला निवडणूक झाली त्यावेळेस सर्व रिझल्ट वगैरे आला, मग त्यावेळेस सगळं चालू होतं. मग त्यावेळेस नंतर आपले उद्धव साहेब ते भाजपच्या गटामधून बाहेर आले, त्यांचं वेगळं चालू झालं. शरद पवार, शिवसेना आणि काँग्रेस यांचं मनोमिलन झालं, या मनोमिलन होणार होतं असं चालू होतं. तितक्याच सूत्रांचं सगळं चालू होणार की एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होणार आहे, अर्थमंत्री होणार, ते गृहमंत्री होणार, असलं तसलं चालू झालं. आणि तितक्यातच अचानक सकाळी सकाळी पहाटेचा विधी झाला, पहाटेचा शपथविधी झाला. सूत्र तर सांगत होते गृहमंत्री हे होणार, ते होणार, असं होणार, तसं होणार. पहाटे शपथविधी कोण घेतो?
आपले अजितदादा आणि देवेंद्र फडणवीस यांचा शपथविधी होतो. मग ते सूत्र कुठे गेले? सूत्र तोंडावर आपटले. हो बरं ते असू द्या. मग 1 वर्षानंतर आणखीन असाच एक किस्सा झाला की एकनाथ शिंदे साहेब हे शिवसेनेमधून बाहेर पडून वेगळा गट निर्माण करून हे झाले. त्यावेळेस सगळीकडे चर्चा काय झाली? सूत्रानुसार माहिती, सूत्रानुसार ताजी बातमी येत आहे, सूत्रानुसार विश्वसनीय बातमी येत आहे की देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होणार, मग गृहमंत्री हे होणार ते होणार आणि चंद्रकांत पाटील सुद्धा ह्यांना वेगळं अर्थमंत्री पद भेटणार, असं तशा चर्चा झाली. मग झालं काय हो? त्या सूत्रांचं खरं झालं का? नाही. कसं पलटली? एकदमच बाजी कशी पलटी खाल्ली की देवेंद्र फडणवीस हे ह्याच्यामध्ये सामील होणार नाहीत. मग नंतर आपले एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री झाले, पण आपले देवेंद्र फडणवीस हे उपमुख्यमंत्री पण नव्हते त्यावेळेस, ते फक्त बाहेरून पक्षाला पाठिंबा देतील असंही केलं. पण नंतर आणखीन बाजी पलटली, ते उपमुख्यमंत्री झाले. सूत्रांना काहीही माहिती नसतं. हे सूत्र कसे असतात? बसल्या बसल्या गप्पा असतात. पारावर जसे आपण गप्पा मारतो त्या तसे हे सूत्र तयार होत असतात आणि मीडियावर सुद्धा हे तशाच बातम्या चालवल्या जातात. आता हे माझं चॅनल आहे तर मी ह्या चॅनलवर सुद्धा बसून काहीही सांगू शकतो की एक लॉजिक देऊ शकतो की पहिल्या टप्प्यामध्ये 50,000 जागा येणार. 50,000 जागा हे कशा येतात हे मी तुम्हाला पटवून देऊ शकतो. मग वेगवेगळे फॅक्ट्स वगैरे सांगून तसं करतो. मग सध्याच्या घडीला सगळं सूत्राच्या नावावर सगळं तसंच चालवलं जात आहे. मग आता मी इथं बसून काहीही गोष्टी करतो, मग अशा गोष्टी तयार करतो की एवढी जागा होणार, तेवढ्या होणार, ह्याच्यामध्ये एवढ्या शिल्लक आहेत, विज्ञानच्या 5,000 ते 6,000 येणार, मग एस टी प्रवर्गाच्या 8,000 ते 10,000 जागा येणार, अशा गोष्टीही करून मग सगळीकडे पसरवले जातं आणि त्या गोष्टी तशा पसरल्या जातात. हे सूत्रबित्र काय नसतं, हे एका विशिष्ट व्यक्तीनं पसरवलेल्या गोष्टी असतात. त्यामुळं सूत्रावर तेवढं विश्वास ठेवायचा नसतं आणि सूत्रांच्या गोष्टीला तेवढं मनावर घ्यायचं नसतं. आणि आणखीन एकदा सांगतो की सध्याच्या घडीला आपल्या शिक्षक भरतीमध्ये किती जागांची भरती होणार हे फिक्स नाही आहे. जरी ते आता 70% जागा येणार, ते जाहिराती 70%च्या येणार, पण त्या 70%च्या किती जागा आत्ताच्या भरतीला पहिल्या टप्प्यात भरल्या जाणार हे महत्त्वाचं आहे. मग आता आणखीन एक महत्त्वाची गोष्ट की गणित विज्ञानच्या 5,000 ते 6,000 जागा रिकाम्या आहेत, एस टी प्रवर्गाच्या एवढ्या 8,000 ते 10,000 जागा आहेत आणि त्यातल्या काही आता गणित विज्ञानचे विद्यार्थी भेटणार नाही आहेत, पुन्हा एस टी प्रवर्गाचे सुद्धा विद्यार्थी भेटणार नाही, ते जागा रिक्तच राहणार आहेत. हे भरती होण्याच्या अगोदरच डिक्लेअर करून टाकलेलं आहे. असो त्यानंतरच्या गोष्टी आहेत. आता किती जागा येतात, काय येतात हे अद्यापही काही क्लिअर नाही आहे. रोज दिवसानुदिवस काहीतरी बदलत आहे. काही जण आता ग्रुपवर जर मी आज टाकलं किंवा एखादी बातमी पसरवली की 40,000 जागा पहिल्या टप्प्यामध्ये येणार, मग दुसऱ्याच दिवशी लगेच त्याच ह्याच्यावर कोणतरी व्हिडिओ बनवणार, 40,000ची भरती होणार आणि लगेच त्याच्यावरच आणखीन एक व्हिडिओ टाकणार की कट ऑफ शिक्षक भरतीचा कट ऑफ कमी जास्त होऊ शकतो. तुम्हाला समजलं असेल मी कुणाबद्दल सांगत आहे. या तशा गोष्टी आहेत. काही जण तर खूप इतके व्हिडिओ बनवण्यासाठी आतुर झालेले आहेत की कुठल्याही एखाद्या ग्रुपवर जर एक मेसेज आला की ह्या प्रवर्गाच्या एवढ्या जागा आहेत, ह्या पुणे जिल्ह्याचं रोस्टर आहे, हे आहे, असं कोणीही काहीतरी एडिट करून टाकलं त्यावर सुद्धा व्हिडिओ बनवत आहेत. पण ते खरं आहे का खोटं आहे त्याची असं प्रयत्न करत नाही आहेत की ते जाणून घेत नाही आहेत, तरी सुद्धा ते व्हिडिओ बनवतात. आता 2 दिवसांपूर्वी एका ग्रुपवर हे झालं होतं की नगरपालिकेच्या एवढ्या जागा आहेत, महानगरपालिकेच्या एवढ्या आहेत, खाजगी संस्थाच्या एवढ्या आहेत आणि 20,000 ते 21,000 जागाची भरती येणार. लागलीच त्याच्या 2 तासामध्ये एका चॅनलवर आले की एवढी जागांची शिक्षक भरती होणार आणि दुसऱ्या दिवशी लगेच 38,000 ते 39,000 जागांची भरती होणार. हे असलं चालू आहे. तर ते तसं नाही आहे. सध्या घडीला जी काही रियालिटी आहे, जी काही वस्तुस्थिती आहे, मी तुम्हाला सांगितलेलं आहे आणि शासन कोणत्या टप्प्याने जात आहे, कोणत्या दिशेने जात आहे ते सुद्धा तुम्हाला सांगितलेलं आहे आणि सूत्र कसे हालतात किंवा सूत्र कोणाचे कसे चालवतात ते सुद्धा सांगितलेलं आहे. आणि सध्याच्या स्थितीला जे काही 10% जागा आल्या किंवा 10% जागा कमी झाल्या म्हणून अकांड तांडव करत आहेत, तो करून सध्याच्या घडीला काही उपयोग नाही आहे. कारण शासन हे आपले फक्त आणि फक्त दिशाभूल करत आहे, आपल्याला एक वेगळ्या ट्रॅकवर नेण्याचा प्रयत्न करत आहे आणि आपण कितीही आदळआपट केली, कितीही काही करू, शासनाला ज्या गोष्टी करायच्या त्या गोष्टी शासन करणारच. मी हे शब्द वारंवार सांगितलेले आहेत, मागं सुद्धा सांगितलेले आहेत, 6 महिन्यापूर्वी सुद्धा सांगितले होते. ज्यावेळेस विभागीय भरतीचा मुद्दा आला होता त्यावेळेस सुद्धा सांगितलं होतं, आपण कितीही आदळआपट केली, शासनाला जो निर्णय घ्यायचा तो शासन घेणार आणि आपल्यावर थोपवणार. आणि त्यावेळेस आपण काही करू शकत नाहीयेत. कारण का आपल्यामध्ये एकीच नाही आहे,
आता त्याच्याबद्दल जास्त बोलायची गरज नाही आहे. शासनाला जे निर्णय घ्यायचे ते घेणार आणि आता 10% पद कपात झाली. मग हे गेलेली वापस भेटणार आहे का सध्याच्या घडीला? तर बिलकुल नाही. हे ज्यावेळेस रोस्टरचं सगळं पूर्ण होईल, घोळबीळ सगळा निळ होईल, त्यावेळेस आलं तर आलं, नाही तर गेलं. अशा गोष्टी आहेत. सध्याच्या घडीला त्या ह्याच्यासाठी भांडून किंवा त्या ह्याच्यासाठी गोंधळ घालून काही उपयोग होणार नाहीये. आता जे काही पदरात पडलेलं आहे ते सुद्धा निष्ठण्याची शक्यता आहे जर आपण विनाकारण वेगळ्या गोष्टींसाठी भांडत बसलो. आता कसं आहे, हातात तोंडाशी आलेला घास हिसकावून जाऊ नये असं जर वाटत असेल तर सर्वांनी आता जे काही येत आहे, जे काही भेटत आहे त्याच्यावर समाधान मानून आणि ते व्यवस्थित हे करून त्याच्यावर समाधान ठेवायला पाहिजे. कारण मी मागच्या दोन व्हिडिओ पूर्वी सुद्धा सांगितलं होतं की शिक्षक भरतीमध्ये रोज नवीन काहीतरी होत आहे. कधी कोणता निर्णय येऊन आपल्या शिक्षक भरतीला धोका येऊ शकतो तसं सांगितलं होतं. मग आता लागलीच कुठला नवीन धोका निर्माण झालेला आहे की अमुक एक नेता येऊन म्हटलेला आहे जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण भेटत नाहीये तोपर्यंत शिक्षक भरती करू नका. हे असले स्टेटमेंट देऊन, असले विधानं देऊन एक वेगळं वातावरण निर्मिती केली जाते. आणि तसंही शासन इतकंही हे नाहीये, मनावर घेत नाहीये की शिक्षक भरती करावं. आता त्यांना फक्त वेगवेगळे कारण चालू असतात. हे कसं सर्वांची मिलीभगत असते, सरकार एकच असतं. नेते एकमेकांना जर इथल्या इथे शिव्या देत असतील तर ते पडद्याच्या मागं सोबतच असतात. मग आता हे कसं आहे माहिती आहे का, शासनाला आता शिक्षक भरती तर करणं गरजेचं आहे. मग ते करणं गरजेचं आहे, पण असं काहीतरी करता येईल का? ते जर केल्यामुळं थोडंसं थांबवता येईल का? मग आपल्या तिजोरीला ताण कमी होता येईल का? अशा गोष्टी पाहू इच्छितो. मग वेगवेगळ्या गोष्टी केल्या जातात, हे त्यांचंच असतं. आता आपलं रोज कसं एक पिल्लू सोडलं जातं हे तसं आहे. असो, त्याकडे दुर्लक्ष करू नका. आता सध्याच्या घडीला शिक्षक भरती ही होणार आहे आणि जो काही वेगवेगळे वाद निर्माण होते त्याच्यामुळे तर सध्याच्या स्थितीला शिक्षक भरती ही थांबणार नाहीये. जेवढ्या काही जागा येणार आहेत तेवढ्या जागा आपल्या आहेत हे समजूनच आता आपल्याला पुढे जायला हवं. तर ठीक आहे, या व्हिडिओमध्ये आपण जाहिराती म्हणजे काय ते पाहिलं, प्रेफरन्स म्हणजे काय, प्रेफरन्स कसे येतात, त्यानंतरचा टप्पा कसा आहे तो पाहिला, भरती नेमकी किती जागांची होणार आहे, किती टक्के कपात झाल्यानंतर किती जागा काय कमी झाल्या ते पाहिलं, 10% पद कपात म्हणजे काय ते पाहिलं, एकूण किती टक्के भरती होणार आहे ते पाहिलं. पूर्वी 80% होती, मग आता 70% झाले. त्या 70%चं ॲनालिस्ट सर्व सांगितलं. मग 80%चं सुद्धा ॲनालिस्ट कसं होतं ते सुद्धा सांगितलं. आणि आता 70%पैकी किती टक्के पद भरले जातील ते सुद्धा व्यवस्थितपणे मी सांगितलेलं आहे. तर ठीक आहे, आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच ठीक आहे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तो कमेंट बॉक्समध्ये सांगा. व्हिडिओ पाहून तुम्हाला काही फायदा झाला आहे असं वाटत असेल तर आणि तरच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. लाल रंगामध्ये सबस्क्राईब बटन आहे ते दाबा, त्यानंतरची घंटी आहे ती सुद्धा दाबा व ऑल नोटिफिकेशन सिलेक्ट करा, म्हणजे जेणेकरून सर्व व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येतील. आणि हां, आता पुढल्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय महत्त्वाची माहिती पाहणार आहोत. तोपर्यंत ठीक आहे, पुन्हा भेटू एका पुढल्या व्हिडिओमध्ये.